धनंजय मुंडे यांच्या संदर्भात एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी येते। कोर्टाच्या निर्णयावरती धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। कोर्टाचा आदेश फक्त अंतरिम पोटगीचा आहे। धनंजय मुंडे यांनी काही चुकीचं केलेलं नाही आणि कोर्टात देखील या संदर्भात कोणतीच गोष्ट सिद्ध झालेली नाही अशा प्रकारचं स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी दिलेलं आहे। करुणा शर्मा या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत असं आज वांद्रे कोर्टामध्ये मान्य करण्यात आलेलं होतं। त्यानंतर महिन्याला 2 लाखांची पोटगी धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना द्यावी अशा प्रकारचे आदेश देखील कोर्टानं आज दिलेले आहेत आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या वकिलांचं हे स्पष्टीकरण आलेलं आहे। धनंजय मुंडे यांनी कोणतीच गोष्ट चुकीची केलेली नाही, मात्र पोटगी संदर्भात कोर्टाचा अंतरिम आदेश आहे असं स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी दिलेलं आहे। आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी आहे। वांद्रे कोर्टाच्या निकालानंतर आता मंत्री धनंजय मुंडे यांच्या वकिलांचं स्पष्टीकरण समोर आलेलं आहे। कोर्टाचा आदेश फक्त अंतरिम पोटगी संदर्भातील आहे। धनंजय मुंडे यांनी काही चुकीचं केलेलं नाही आणि कोर्टात या संदर्भात कोणतेही पुरावे देखील आढळलेले नाहीत असं स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी दिलेलं आहे। वांद्रे कोर्टामध्ये करुणा शर्मा या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत या संदर्भातील आणि त्यांना 2 लाखांची महिन्याला पोटगी द्यावी असे आदेश देखील वांद्रे कोर्टाने दिलेले होते आणि त्यानंतर आता धनंजय मुंडे यांच्या वकिलांकडून हे स्पष्टीकरण समोर आलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत। सुशांत, धनंजय मुंडे यांच्या वकिलांचं नेमकं काय म्हणणं आहे? प्रथमेश, आपण जर बघितलं असेल तर आज कोर्टाने निर्णय दिल्यानंतर खरं तर धनंजय मुंडे यांच्या वकिलाकडून स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे धनंजय मुंडे यांच्यावर कालच शस्त्रक्रिया झाली आहे त्यांच्या डोळ्यावर। त्यानंतर आज त्यांनी त्यांच्या वकिलांनी खरं तर स्पष्टीकरण दिलं आणि त्यामध्ये त्यांनी एवढं म्हटलं की कोर्टाचा आदेश जो आहे तो फक्त अंतरिम पोटगीसाठी आहे आणि धनंजय मुंडे यांनी काही चुकीचं केलं नाही असं कोर्टाला आढळलेलं नाही। असं स्पष्टीकरण जे आहे ते त्यांनी त्यांच्या पत्रात दिलेलं आहे। आपण जर बघितलं असेल तर करुणा मुंडे यांनी खरं तर आरोप केले होते धनंजय मुंडे यांच्यावर कशा पद्धतीने आपलं शारीरिक शोषण करण्यात आलं, आपल्याला कशा पद्धतीने मारहाण करण्यात आली याबाबतचे खरं तर आरोप होते। त्यानंतर त्या कोर्टात दिल्या होत्या आणि त्यांनी पोटगीची मागणी जी आहे ती केली होती। मात्र आता कोर्टाने निर्णय दिलेला आहे आणि त्यांना आता पोटगी मिळणार आहे आणि त्यावरच धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। नक्की सुशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात। कोर्टाचा आदेश फक्त अंतरिम पोटगी संदर्भातील आहे अशा प्रकारचं स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी दिलेलं आहे।